प्रियांका विलास लवटे PET जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूरची क्रीडा शिक्षिका बोलत आहे। तर आज इथे सरांनी सूर्यनमस्कारचं प्रशिक्षण घेतलं। सगळ्यात पहिला त्यांनी अगदी उत्साहाने सूर्यनमस्कार कसे करायचे अगदी उत्साहाने त्यांनी समजावून सांगितलं। त्याच्यानंतर हळूहळू की रोज अगदी मैदानावर खेळणारी मुलं योगा म्हणजे काय, सूर्यनमस्कार म्हणजे काय याच्यामध्ये इंटरेस्ट न घेणारी मुलं हळूहळू इंटरेस्ट घ्यायला लागली। त्यानंतर सूर्यनमस्कारचं प्रशिक्षण सुरू झालं। कसे करायचे सूर्यनमस्कार, काय स्टेप्स आहेत त्यांनी शिकून घेतलं आणि सराव सुरू केला। त्यानंतर हळूहळू काही लोकांनी चुका केल्या, ते बाहेर पडले, पण तरी खूप मुलं टिकून राहिली। त्यांचा उत्साह, आपल्याला मेडल भेटणार आहे, आपल्याला सूर्यनमस्कार करायचे आहेत या उत्साहानं अगदी प्रामाणिकपणे त्यांनी प्रयत्न केले। अगदी छोट्या छोट्या चुका दुरुस्त करत करत त्यांनी हे प्रशिक्षण दिलेलं आहे। त्याच्यामुळे अगदी खरं सांगते प्रामाणिकपणे की प्रॉपर सूर्यनमस्कार कसं करायचं हे अगदी मुलांनी, खूप साऱ्या मुलांनी एकाच वेळी शिकलं। असं नाही की 4-2 मुलांनी शिकलं, खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार प्रॉपर कसे करायचे हे शिकलं आणि एक मेडलमुळे त्यांना खूप उत्साह निर्माण झाला। आणि ह्या स्पर्धेमुळे, या सूर्यनमस्कारामुळे एक आरोग्याप्रती त्यांच्या भावना निर्माण झाली। त्यांचा खरा स्टॅमिना काय आहे हे त्यांना आज कळून आलं आणि ते काय करू शकतात, कुठंपर्यंत टिकू शकतात हे आज या सूर्यनमस्कारामुळे कळलं। त्यासाठी या सर्व टीमचे मी मनापासून धन्यवाद मानते। थँक्यू सर, थँक्यू सो मच। आणि सर्व विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन। विराज सोमेश्वर स्वामी। कितवीला आहे? मी 6th क्लास मी तुळजापूरमध्ये शिकत आहे। आमच्या इथे गेम पिरियडच्या टायमिंगमध्ये योगावाले सर आले। त्यांनी आमचा योगा घेतला व सूर्यनमस्कारमधील ज्यांना ज्यांना उत्सुकता, आनंद निर्माण करायचा होता त्यांनी भाग घेतला व त्यांनी मेडल मिळवले। तुला कसं वाटलं हे? मला खूप आनंददायी वाटलं। मेडल आधी केली ते कधी अशी सूर्यनमस्कार? नव्हते केले। नाही, तुला इथं ट्रेनिंग पण मिळाली आणि प्रॅक्टिस पण केली। आळस कंटाळा आळस कंटाळा दूर झाला, क्या बात आहे, आनंद झाला। आता रोज तू करशील सूर्यनमस्कार आणि सगळ्यांना शिकवाय। गाव कोणतं? भूमचे आहे काय? वीटचे आहे? बरं, आपल्या जिल्ह्यात कितवीला आहे? 6th क्लास। 6th.